हा धुळ्याहून नागपूरकडे जाणारा नॅशनल हायवे तरसोद जळगाव बायपास या ठिकाणी आहे आणि हा या पावसामुळे इतका वाईट पद्धतीने आता धसलेला आहे. म्हणजे हा आरोबी आहे, रेल्वेच्या वरून हा ब्रिज गेलेला आहे आणि रेल्वेचे पट्टी जर आपण सोडली लाईन सोडली तर त्याच्या बाहेर जो आपण त्या ठिकाणी मुरुम टाकलेला असतो त्याला सरफेस केलेला असतो तो अतिशय वाईट पद्धतीने धसलेला आहे. या ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो, त्याचे मालक अजून आलेले नाहीत, ते येतील. गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी आमचा संपर्क आहे. गडकरी साहेबांच्या कानावर सगळी बातमी गेलेली आहे, माहिती दिली आहे, फोटोसुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. पण या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते, जे एक्सपर्ट आहेत त्यातले ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ते केली जाईल. पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल, पाऊस आम्ही काल एक पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगड, पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ, पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालले असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली असती. पण या संदर्भामध्ये तर आम्ही सर्वजण, म्हणजे मी बाहेरगावी होतो, रात्री नाशिकहून आलो, गुलाबभाऊ पण या ठिकाणी बाहेर, आम्ही आज ठिकाणी काढलो, राजू मामा इथले आमदार आहेत, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पण कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ठेकेदारावर मग त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर कारवाई करा. कारण एक ठेकेदार काम घेतो, दुसऱ्याला सबलेट करतो, तो तिसऱ्याला सबलेट करतो, अशा पद्धतीने काम चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही गडकरी साहेबांकडे केलेली आहे. एकीकडे बघायला गेलं तर रस्त्याचे जे चाऱ्या ज्या आहेत त्या दिसू नको त्याकरता या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी मात्र कुठलीही दखल घेतली गेली नाही. या संदर्भामध्ये आपल्या इथल्या खासदार स्मिताताई वाघ यांनी वारंवार तक्रार केली आहे. ठेकेदाराला सुद्धा वॉर्निंग दिली होती, गडकरी साहेबांकडे सुद्धा पत्र देऊन त्यांनी तक्रार केलेली आहे. पण ठेकेदाराला वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने काम केलं, अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे. मला वाटतं त्यामुळे सगळी माती धसलेली आहे. मला वाटतं गडकरी साहेब या बाबतीमध्ये त्यांनी गांभीर्याने विषय घेतलेला आहे आणि ते ठेकेदारावर अतिशय कठोर कारवाई, कडक कारवाई करतील. पण याच्यामध्ये एक मिनिट, एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा एवढा मोठा गंभीर विषय आहे. रेल्वेचे हजारो गाड्या जातात म्हणजे रोज, हा पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा याच्यात झाली असती. असं असताना लोकप्रतिनिधी हाताशे, लोकप्रशासन हाताशे, ह्या अशा प्रकारच्या जे कामं होत असतात ती गंभीर गोष्ट आहे. मला वाटतं आरोबी जो आहे, रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईनच्या वरतून जो पूस गेला त्याला काही झालेलं नाही आहे. पण जिथून आपण मातीचा भराव टाकतो खाली उतरायसाठी दोन्ही बाजूने, कारण हा मोठा हायवे, नॅशनल हायवे आहे मोठा, आणि त्या ठिकाणी ही माती धसलेली आहे. रेल्वेच्या वरून जो ब्रिज गेलेला आहे त्याला कुठेही धक्का नाही आहे किंवा त्याला कुठेही डॅमेज नाही आहे. पण माती धसल्यामुळे, आणि त्यात विशेष करून मला असं वाटतं काळी माती त्यांनी टाकलेली आहे, मुरुम टाकलेलं दिसत नाही, तरी बघू सगळं तपासणी होईल खोदल्यावर त्या ठिकाणी. पण ही काळी माती टाकल्यामुळे मला असं वाटतं हा पुढचा भराव जो आहे हा धसलेला आहे. पण रेल्वेला कुठेही डॅमेज नाही आहे किंवा रेल्वेच्या वरती जो पूल गेलेला आहे तो कुठेही डॅमेज झालेला नाही, सुदैवाने. चौथा दिवस आहे, आपण जर पाहिलं अजूनही प्रॉपर इन्स्पेक्शन या साऱ्या घटनेचं झालेलं नाहीये. ठेकेदाराकडून जर आपण पाहिलं तर मलमपट्टी आणि मलमपट्टी करून चालणार नाही, हे सगळं काढून आपल्याला पुन्हा नवीन करावं लागेल. हे असं नाही की ते डांबर टाकून दिलं, थोडीशी माती टाकून दिली, काम सुरू केलं, असं करता येणार नाही. मोठा अपघात या ठिकाणी होईल आणि ठेकेदाराची टीम जी एक्सपर्ट आहे त्यांचे ते येऊन गेले असं म्हणतायत. तर मी नाशिकला होतो, आम्ही इथे कोणी नव्हतो, पण ती काल त्यांची टीम आली. उद्यापर्यंत दिल्लीची सगळी एक्सपर्ट टीम या ठिकाणी येणार आहे, ते या ठिकाणी बघतील. पण आता ठेकेदाराला सांगितलं की मलमपट्टी करतं, मलमपट्टी करून या ठिकाणी चालणार नाही, कारण हा पूर्ण पूलच म्हणजे हा सगळा भरावच कोसळलेला आहे आणि त्यामुळे कुठलाही धोका आपल्याला घेता येणार नाही. इथून वाहतूकसुद्धा सुरू करता येणार अजिबात नाही. सगळं होईल. स्ट्रक्चरल फाउंडेशन किती घेतलं, स्ट्रक्चरल ऑडिट काय आहे, काय वापरलं, काय नाही वापरलं, त्याची सगळी चौकशी अंती या ठिकाणी तो निर्णय होईल. पण निश्चित या संदर्भामध्ये सगळी चौकशी, सखोल चौकशी या ठिकाणी केली जाईल. मिसिंग लिंक असेल, आता आपला हा बायपासचा विषय असेल, पहिल्याच पावसात पितळ उघडं पडलं नाही, मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये कुठेही आपल्याला बोट ठेवायला सुद्धा जागा नाही. मी सगळ्या मिसिंग लिंकमध्ये एक थेंबसुद्धा गळतो आहे का एवढ्या किलोमीटरमध्ये, 14 किलोमीटर कुठेच नाही आहे. बाहेर आल्यावर डोंगरावरून जे पाणी येतं आहे ते त्याचे 200 फूट पुढे पडतं आहे, त्याच्यामुळे वरतून थोडीशी माती किंवा तो मुरुम आहे तो धसलेला आहे. त्यामुळे मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये तर नुसता कागावच झाला मोठा. तुम्हीच मला सांगा त्या ठिकाणी, तुम्ही बघा, तुम्ही दाखवताय सगळं टी व्हीवर, तुमच्या चॅनलवर, तिथे कुठेही डॅमेज झालेलं नाही 1%सुद्धा. फक्त बाहेर पडल्यावर एक 100-200 फूट त्या ठिकाणी वरतून पाणी आलं, कारण पाऊसच तेवढा झाला, विक्रमी पाऊस यावेळेला, आणि त्यामुळे वरतून जे सगळं वॉटरफॉल आला, पाणी आलं
आणि त्याच्यामुळे ते काही मुरुम दगड किनारकडे घेऊन आलं आणि म्हणून त्या ठिकाणी तो रस्ता बंद पडला होता थोडा वेळापुरता, काही काळापुरता. पण तिथे मिसिंग लिंकला, टनेलला, त्या बोगद्याला कुठेही डॅमेज झालेलं नाही आहे. भाऊ, राजकीय प्रश्न आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने भुजबळांना पालकमंत्री करा असं बॅनर लावण्यात आलेलं आहे. शहराध्यक्ष जयद अंबादास खेरे त्यांनी ते बॅनर लावलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय की नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना द्या. चालेल ना. भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांच्या लोकांच्या. आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील. संजय राऊत खड्डमुक्त नाशिक जे आहे, खड्डमुक्त नाशिक व्हावं याकरता पालकमंत्री म्हणून भुजबळांना बनवा. खड्डमुक्त नाशिक नाराज असल्याचं पाहायला मिळते पालकमंत्री पदावर. तिढा सुटत नाहीये दोन कुठे? रायगडमध्ये पालकमंत्रीपद मिळणार निश्चित आहे असं भरत गोगावले म्हणतायत स्वतः. मला वाटतं ज्यावेळेला MLCचा निर्णय झाला त्यावेळेला मला वाटतं काही बोलणं झालेलं आहे असं माझ्या कानावर आहे. आता मला माहीत नाही रायगडचा विषय काय झाला आहे काय नाही, पण मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल. मला असं वाटतं की लवकरच रायगडचा तिढा सुटेल. जळगावचा जर विचार केला तर भाऊ नाशिकचं जे आहे कुठे? नाशिकच्या बैठकीमध्ये नाही नाही नाही, माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे. आम्ही पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सुद्धा मी अगदी हात धरून त्यांना क्रेनमध्ये बसून त्यांना वरती घेऊन गेलो. आम्ही हार घातला तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला. आणि नंतर तिथे आल्यावर सुद्धा आता स्टेजवर बोलायचं काय, आम्ही बोललो जे बोलायचं तेवढं आम्ही बोललो. पण सतत तुम्ही म्हणत बोलतच राहा, थांबू नका, समोर लोक बसलेले आहेत, असंही करता येत नाही. माझ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठेही दुरावा नाही आहे, कुठेही मतभेद नाही. माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून संजय राऊतांनी केला तर जळगावमध्ये मामांनी 100 कोटी दिले, गुलाब भवनी TPDC म्हणून 200 कोटी दिले. मात्र यावर्षी जे निवासी घरं असतील किंवा मार्केट असतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. महापालिका कुठेही फंड जनरेट करत नाही असं नगरसेवकांचंच म्हणणं आहे. नाही असं कुठेही नाही. आता यावेळेला पावसाळा जेवढा झाला की मला वाटतं अंमळनेर पाळवलं तर म्हणतं 75-80 वर्षात असा पाऊस झाला नाही, एवढा पाऊस झाला. इतक्या नदी नाल्यांना पाऊस भरून आलं की सगळे मार्केट कमिटीमध्ये सुद्धा भिंत तोडून पाणी आत घुसलं. आपण पालघर बघा, रायगड बघा, पुण्याला कसाचा ढीग असा गेला की त्याच्यामध्ये 10 लोक मृत्युमुखी पडलेत, इमारती पडते. मला वाटतं हे नैसर्गिक कोप आहे. एवढा पाऊस झाल्यावर नुकसान होणं एक ग्राह्य आहे. दरवर्षी कुठे ना कुठे ढगफुटी होते. आता गुजरातमध्ये आपण गेला, आसाममध्ये गेला तर आपण बघा कधी 100 वर्षात नसेल एवढा पाऊस आणि एवढं पाणी शहरामध्ये 15-15 फूट 12-12 फूट पाणी सगळ्या दूर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे आपण किती पैसे टाकले काही केलं तर सगळे थांबून जाईल किंवा पाऊस पडणार नाही, ढगफुटी होणार नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. हा त्याच्या अवेळी म्हणजे अतिशय इतका अवकाळी पाऊस म्हणणार नाही मी याला, हा मान्सूनचाच पाऊस आहे. पण या ठिकाणी इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे की त्याला सगळ्या यंत्रणा अपुऱ्या पडलेल्या आहेत. पालघरला मी स्वतः होतो, रायगडला मी स्वतः होतो, पुण्याला होतो, नाशिकला होतो, मुंबईला होतो. सगळ्या दूरच पाणी शहरामध्ये पाणी गेलेलं आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून संजय राऊतांनी वक्तव्य केलंय. भाऊ त्यांनी म्हटलंय की तुम्हाला जर पालकमंत्री पद मिळत असेल आणि खड्डे दूर होणार असतील तर चालेल. मात्र त्यांनी तुमचा जो उल्लेख आहे भाऊ चंपतराय म्हणून केलेला आहे. त्यांना सगळी मुभा आहे. त्यांना काय, त्यांना कोण थांबवू शकतं? त्यांना कोण थांबवू शकतं? आता मला त्याच्याबद्दल फार काही जास्त बोलायचं नाही किंवा त्याच्यासारखं मी बोलू शकत नाही, माझ्यावर बंधनं आहेत. पण मला वाटतं त्यांना सगळी ती मुभा आहे बोलायची. ते वाटेल ते तर ते पंतप्रधानाबद्दल काय बोलतात, मी सांगितलं मागच्या वेळेला, ते चीफ जस्टिसबद्दल बोलतात, कमी निवडणूक आयोगाबद्दल बोलतात, आमच्या अमित भाईंबद्दल बोलतात, ते शिंदे साहेब बोलतात, देवेंद्रजीबद्दल बोलतात. त्यांच्या कुठे जिभेला आड आहे. त्यांना काय आहे, त्यांना काही आगडांना पिछाडा कुठे लोकांमध्ये जाऊन निवडून यायचं नाही आहे. बरोबर आहे. त्यांना आता ते मागच्या दारांनी आम्ही मागच्या वेळेला टाकलं म्हणून ते खासदार झाले. एखाद्या मतदारसंघात निवडून या, एखाद्या मतदारसंघात फॉर्म भरा. त्यांना काही लोकांशी घेणं देणं नाही आहे. ते काय बोलतात काय नाही, त्यांच्या जिभेला हाड नाही आहे. त्यामुळे त्यांना काय चंपतराय म्हणू द्या किंवा अजून कोणता राय म्हणू द्या. गृहमंत्री पंतप्रधान हरवले वास आपण बोलले हां, गृहमंत्री. अरे जाऊ द्या, तर त्यांच्यावर काही देवेंद्र फडणवीस यांचे काका जे आहेत त्यांनी असं म्हणालंय की पुण्यातून जे आहे देशाचे पंतप्रधान होणार आहे. देवेंद्र काय त्यांचं मत असू शकतं ना, त्याला काय, प्रत्येकाचं मत असू शकतं नाही का. आता हे मला सांगा, तुम्ही वारंवार तुमचे राऊत साहेब म्हणतायत की उद्धवजींसारखं नेतृत्व देशाला मिळालं तर फारच भाग्य होईल देशाचं. आता किती मोठा जोक आहे तुम्हाला, तुम्ही सांगा बरं. देवेंद्रजीमध्ये मग तसं काय कमी आहे?
आहे सर्व गुण संपन्न आहेत देवेंद्रजी आमचे, पण त्यांच्या काकांनी म्हटले त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. तुम्हालाही वाटतं की देशाचे तुम्हालाही वाटतंय का तुम्हालाही वाटतंय का देवेंद्र फडणवीस जे आहे ते पंतप्रधान व्हावं? मिळाली पाहिजे, महाराष्ट्राला एकदा संधी मिळाली पाहिजे. काय म्हणून हा काय म्हणून पंतप्रधानाची मिळाली पाहिजे ना, काय त्याला काय वाईट काय त्याच्यामध्ये? मराठी माणूस आमचा मराठी माणूस, आमच्या राज्यातला माणूस या ठिकाणी पंतप्रधान झाला तर वाईट काय? पुढे भविष्यामध्ये अजून भरपूर वेळ आहे. देवेंद्रजीचं वय कमी आहे. गुलाबभाऊ सांगतील, गुलाबभाऊ सांगतील. कोणाचा अहो चेहरा जे मुख्यमंत्री कधी कोरोनाच्या काळामध्ये घराची पायरी तरी ओलांडली नाही, एका माणसाला मदत केली नाही, मंत्रालयात आले नाहीत, आता त्यांना देशाचं पंतप्रधान केलं तर देशाचं काय होईल हे आता तुम्ही बघा, तुम्हीच ठरवा. गडकरी होणार पाहिजे का? गडकरी गडकरी होणार का देवेंद्र फडणवीस व्हायला पाहिजे असं काय वाटतं आपल्याला? आपल्या पसंतीचा व्यक्ती कोण वाटतं काय? महाराष्ट्रातला? पंतप्रधान म्हणून आपल्या ते पसंती सगळा निर्णय तो वरिष्ठांचा आहे, आमच्या वरिष्ठ पातळीवरचा आहे. दिल्लीला सगळे आमचे हायकमांड बसलेले आहेत, ते तो निर्णय करतात. इथे बसून पंतप्रधानपदाची चर्चा आपण करणं म्हणजे फारच बालिश होईल ते माझ्यासाठी.